मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव येथून मुंबईकडे रवाना होऊन उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना गणेशोत्सवाच्या काळातील गर्दी लक्षात घेत आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यास येऊ नये असं आदेश दिले। तरी मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्याच्या निर्णयावरती ठाम आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या समर्थकांसह अंतरवली सराटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्रीमध्ये दाखल झाले। या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वडीगोद्री आणि अंतरवली सराटीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। काल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये राडा झालाय। या घटनेनंतर पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसींचा संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे। लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क झाली। पोलिसांनी वडीगोद्री येथे मोठा बंदोबस्त तैनात केलाय। या गावाला छावणीचं स्वरूपही प्राप्त झाले। 40 परीण पोलीस अधिकारी, 190 कर्मचारी, गृहरक्षक दलाचे होमगार्ड, 250 जवान, SRPFचे 2 तुकड्या या गावामध्ये तैनात करण्यात आले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोफाली यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर अंतरवाली सराठीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव हे दाखल झाले आहेत। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीतील 6 महिने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घोषणा केली, परंतु मराठा आरक्षणावरून निर्णय व अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ दिला, त्याची अंमलबजावणी कशी करणार हे सरकारने सांगावं। या पार्श्वभूमीवर सध्या अंतरवाली सराठी आणि वडीगोद्रीमध्ये या गोष्टी सुरू आहेत।